मंचर नगरपंचायतीचे नगरसेवक विशाल भाऊ आवळे तसेच वीर बजरंगी श्रवण बढे आणि दुर्वेश एरंडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबवला। वाढदिवस साजरा करण्याची वेगळी दिशा देत त्यांनी श्रीराम गोशाळेत गोपूजन करत चाऱ्याची मदत केली। सदर गोशाळेत सुमारे 300हून अधिक भाकड देशी गोवंश आहे। सध्या वाढत्या उन्हामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून गायींना दिवसातून 2 वेळा चारा पुरवणे व्यवस्थापनासाठी कठीण बनले आहे। या अडचणीची माहिती मिळताच संबंधितांनी तातडीने पुढाकार घेत वाढदिवसानिमित्त 2 एकर मका क्षेत्र असलेल्या चाऱ्याचे वाटप केले। या उपक्रमात त्यांच्या मित्रपरिवारानेही सक्रिय सहभाग घेतला। सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी गोवंश संरक्षणाचा संदेश दिला। वाढदिवस साजरा करण्याची ही आगळीवेगळी पद्धत समाजात सकारात्मक आदर्श निर्माण करणारी ठरली आहे। दरम्यान देशी गोवंशाचे संवर्धन व संरक्षण होणे अत्यावश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। गायी ही आपल्या कुटुंब व्यवस्थेचा तसेच धर्मशास्त्र व आरोग्यशास्त्राचा महत्त्वाचा भाग आहे। त्यामुळे गोवंश टिकला पाहिजे आणि जगला पाहिजे असे आवाहन करण्यात आले। सध्या अनेक शेतकरी भाकड जनावरे गोशाळेत आणून सोडत असले तरी शासनाकडून पुरेसे अनुदान किंवा आर्थिक मदत मिळत नसल्याने गोशाळा आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत। त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून इतरांनीही अशा उपक्रमांतून प्रेरणा घ्यावी अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। जय श्रीराम। आज माझ्या वाढदिवसानिमित्त श्रवणजी बडे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दुर्वेशजी एरंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गोशाळेसाठी चारा दिलाय आणि यापुढेही देत राहू। आणि यापुढे आमच्या परिवारापैकी ज्याही कुणाचा बड्डे असेल त्या बड्डे निमित्त या ठिकाणी आम्ही चारा देऊ ही या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो आणि गोमातेसाठी आमचं थोडंसं फुल ना फुलाची पाकळी म्हणून सहकार्य राहील अशी ग्वाही देतो। जय श्रीराम। आज सालाबादप्रमाणे आम्ही दरवर्षी आमच्या मित्रपरिवारामध्ये ज्याचाही कोणाचा वाढदिवस असेल तर मंचर येथील शेळवाडी या ठिकाणी स्थित असलेली श्रीराम गोशाळा या गोशाळेमध्ये दरवर्षी आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने गायींच्या भेटीसाठी, गायीच्या पूजनासाठी आणि गायींना आमच्या वतीने काही चारा किंवा खाद्यपदार्थ हे घेऊन दरवर्षी या ठिकाणी येत असतो। हे या ठिकाणी येण्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे गायींच्या सानिध्यात आल्यानंतर जी ऊर्जा किंवा एक पॉझिटिव्हिटी माणसाचा जो ऑरा आहे तो ऑरा जो पॉझिटिव्ह होतो तो अन्य कुठेही गेले तरी तेवढ्या ताकदीने होत नाही। म्हणून आम्हाला ज्या ज्यावेळी वेळ भेटेल त्यावेळी आम्ही या श्रीराम गोशाळेमध्ये येऊन गायींसोबत आनंदाने वेळ व्यतीत करत असतो। आणि वाढदिवस हे एक औचित्य आहे, पण माझं मंचर आणि मंचर पंचकृषीतील सर्व नागरिकांना विनंती आहे की आज उन्हाळ्याचा हे दिवस चालू आहेत, एवढ्या कडाड्याचं ऊन आपल्या या भागामध्ये आहे आणि गायींना चाऱ्याचा एक आभास या ठिकाणी भासत आहे। तरी गेल्या आठवड्यामध्ये भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त गोपालक विजूभाऊ यांनी आपल्या माध्यमातून येथील लोकांना आव्हान केलं होतं की बाबा आपण यथाशक्ती जी काही मदत होईल ती मदत या गोशाळेसाठी करावी। आणि याच गोष्टीचं औचित्य साधून आम्ही आज मित्रपरिवाराच्या वतीने आमचे मित्र नगरसेवक विशालजी आवळे सोबत दुर्वेशजी एरंडे आणि आमचं तिघांचाही या आठवड्यामध्ये वाढदिवस असल्याकारणाने आम्ही एकत्रित या गोशाळेसाठी यथाशक्ती आमच्याच्याने जे होईल तो एक गायींसाठी हिरवा चारा हा उपलब्ध करून दिला आहे। तरी माझी मंचर आणि पंचकृषीतील सर्व नागरिकांना विनंती राहील की आपल्याला यथाशक्ती जे काही शक्य होईल ते या गायींसाठी आपण करूयात आणि या गोशाळेला हातभार लावूयात। जय श्रीराम। टायगर टाइम्ससाठी रवी लोखंडे, मंचर।